अनेक लोकांच्या मनात विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स बद्दलचे प्रश्न येतात, पण लोकांना हे माहिती नाही की ब्लॅक बॉक्स हा रोज सामान्य उड्डाणानंतर देखील वापरला जातो. प्रत्येक प्रवासी विमानात एक फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतो, ज्याला ब्लॅक बॉक्स म्हणतात, पण त्याच्या रंगाशी काहीही संबंध नाहीये. खरं तर फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे चमकदार नारिंगी रंगाचे असतात. का बरं? ते ह्यासाठी की ते बर्फात, वाळवंटात, जंगलात आणि पाण्यात उठून दिसावेत. ते विमानाच्या मागच्या बाजूला लावलेले असतात, एका मजबूत आणि आग प्रतिरोधक पेटीत. ह्याचे दोन भाग असतात, फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे विमान कसं उडत होतं याची नोंद ठेवतो. वेग, दिशा, उंची, इंजिनची पॉवर आणि कंट्रोल वगैरे. माझ्या बोईंग 737 विमानात हा फ्लाईट डेटा रेकॉर्डर सतत 1500 पॅरामीटर्स रेकॉर्ड करत असतो. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हा कॉकपिटमधले सगळे आवाज रेकॉर्ड करतो. म्हणजे दोन पायलटच्या मधली चर्चा, सगळे रेडिओ कॉल्स आणि काही वॉर्निंग्स वाजल्या तर. कुठल्याही अपघातानंतर तपास यंत्रणा ह्या डेटामधून नक्की काय घडलं याचा तपास लावतात. पण हाच डेटा रोज सामान्य उड्डाणानंतर देखील वापरला जातो. कशासाठी? तर विमानाची तब्येत म्हणजे हेल्थ आणि परफॉर्मन्स बघण्यासाठी, आणि हेही बघण्यासाठी की सुरक्षितपणे सगळं फ्लाईंग चालू आहे SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणे. तर म्हणून ब्लॅक बॉक्स हे फक्त अपघाताचं कारण सांगत नाही, तर रोजची विमानसेवा देखील सुरक्षित करतो.